नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस हे स्टडी करणार आहोत. तर बॅकक्रॉस इट इज अ क्रॉस ऑफ अ F1 progeny with any of parent which are a pure tall or pure dwarf. तर ते आज आपण स्टडी करू. तर बॅकक्रॉस इट इज अ क्रॉस ऑफ F1 progeny with any of parent. तर फॉर एक्झाम्पल F1 टॉल F1 जनरेशनमध्ये हायब्रिड फॉर्म होते आणि हायब्रिड हे टॉल असते. तर डॉमिनंट कॅरेक्टर F1 मध्ये फॉर्म व्हायला हे आपल्याला माहीत आहे. तर F1 टॉल इंटू प्युअर टॉल दॅट इज कॅपिटल T इंटू स्मॉल टी हे याचे गॅमिट्स आहेत हायब्रिडचे. आणि नंतर प्युअर टॉलसाठी डबल कॅपिटल T आणि F1 टॉल इंटू प्युअर डॉर्फसाठी स्मॉल टी. तर बॅकक्रॉस हे अशा प्रकारे आहे. अँड बॅकक्रॉस इट इज अ काइंड ऑफ टेस्ट क्रॉस. तर टेस्ट क्रॉस आपण स्टडी करणार आहोत. टेस्ट क्रॉस इट इज अ क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट नाव ॲज अ टेस्ट क्रॉस. तर या क्रॉसमध्ये आहे ना F1 हायब्रिड सोबत होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट याची क्रॉसिंग होते आणि नंतर गॅमिट वगैरे फॉर्म होतात. तर टेस्ट क्रॉसचा यूज आहे ना जिनोटाईप फाइंड आउट करण्यासाठी केला जातो विथ डॉमिनंट एक्सप्रेशन्स. यूज टू फाइंड आउट टेस्ट क्रॉस यूज टू फाइंड आउट जिनोटाईप ऑफ एनी प्लांट विथ डॉमिनंट एक्सप्रेशन्स. तर डॉमिनंट एक्सप्रेशनसाठी हे प्लांटचं जिनोटाईप इथं आपण फाइंड आउट करण्यासाठी टेस्ट क्रॉसचा यूज करतो. तर हे आहे ना क्रॉसिंग दाखवलेली आहे. होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट आहेत याच्यामध्ये क्रॉसिंग आहे. इट इज अ क्रॉसिंग बिटवीन द वन पी प्लांट हॅव्हिंग अ violet flower and another pea plant having a white flowers. If we get all the flowers are violet, then it is called as a homozygous. And if you get half of the flowers are white and half of the flowers are violet, then we get a ratio 1:1, that is 50% violet and 50% white. तर याचा रेशो आहे ना 1:1 जर आला तर हे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये येतो आणि होमोझायगसमध्ये सगळे जे फ्लॉवर्स आहेत हे व्हायलेट असतात. जेव्हा व्हाईट आणि व्हायलेट पी प्लॅन्टमध्ये क्रॉसिंग होते तर होमोझायगस कंडिशनमध्ये सगळे फ्लॉवर व्हायलेट आहेत आणि हेट्रोझायगसमध्ये हाफ ऑफ द फ्लॉवर्स आर व्हायलेट अँड हाफ ऑफ द फ्लॉवर्स आर व्हाईट. तर हे जे टेस्ट क्रॉस आहे इट इज अ यूज फॉर द टू फाइंड आउट द जिनोटाइप ऑफ एनी प्लांट्स homozygous and heterozygous conditions of any plants, and it is also used in a rapid crop improvement program.